शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातील वीज फॉल्ट काही सापडना, म्हणून लातूर शहराचा पाणी पुरवठा पुन्हा एकदा ठप्प झाला आहे। कारण की लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे। पाऊस पडला की पाणी उपसा करणाऱ्या पंपाचं इन्सुलेटर पुन्हा बस्ट होत आहे। नेमका फॉल्ट सापडत नसल्यामुळे 33 केव्ही वीज लाईनवर मुरुड ते धनेगाव प्रकल्पातील पेट्रोलिंग करण्यात येत आहे। जोपर्यंत फॉल्ट सापडत नाही आणि दुरुस्त होत नाही तोपर्यंत लातूरचा पाणी पुरवठा ठप्प राहणार आहे। त्यामुळे गेल्या 15 दिवसापासून शहरातील पाणी पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत होत आहे। मांजरा प्रकल्पावरून पाणी उपसा करण्यासाठी महावितरणकडून स्वतंत्र फिल्टर बसवण्यात आले आहे। 33 केव्हीचा वीज लाईन मुरुड ते धनेगाव पर्यंत आहे। या लाईन मध्ये फॉल्ट आहे का तसंच याची तपासणी करण्यासाठी मुरुड पासून वीज लाईन रोडने नाही शेती शिवारानी आहे। त्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून तारा तुटणे, इन्सुलेटर खराब होणे असे प्रकार वारंवार होत आहेत। त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला की पाणी उपसा करता येत नाही। परिणामी लातूर शहराचा पाणी पुरवठा ठप्प होत आहे।